बिग न्यूज टीव्ही नेटवर्कवर बघत आहे आपण बिग न्यूज मराठी। ॲडव्होकेट प्रसाद गावडे। आज तुम्हाला मी सांगतो की पहिल्यांदाच मी बोरिवली ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या सन 2026 आणि 2027 या कालावधीसाठी कमिटी मेंबर या पदासाठी उभा राहिलेलो। मला फार सुंदर अनुभव आला। ही लढाई छान होती आणि या अनुभवातून मी पुढील वर्षासाठी भरपूर लोकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे। जनसेवा जी वकिलांची असते ती कोर्टात जाऊन करणार आहे। तसेच माझे गुरु श्री M.K. गिरी सर तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत। त्यांनी हॅट्रिक केलेली आहे, तर त्यांचे सर्वात मनापासून शुभेच्छा त्यांना आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना परत एकदा माझ्याकडून शुभेच्छा। धन्यवाद। ज्या प्रकारे मतदान झालेले मतदारांना काय सांगणार? मतदार ऍक्च्युली मतदारांना माहिती असतं कोणाला वोट करायचं, काय करायचं, ते आपल्या पद्धतीने आपलं काम करत असतात। तर उमेदवारांनाही त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करून दाखवायचं असतं। जो चांगलं काम करतो त्याला उमेदवाराला मतदार नक्कीच निवडून देतात असं मला वाटतं। बोरिवली ॲडव्होकेट असोसिएशनने तिसरी आपल्याला ही संधी दिली, काय सांगणार? हे आपला मतदाता आहे ना बारचे, जो बोरिवली ॲडव्होकेट बार असोसिएशनचे मेंबर आहेत, मी त्यांना आभार व्यक्त करतो। त्यांनी माझ्या मत देऊन हे साबित केलेले आहे की जे बार साठी काम करतो त्यांना आपण विजयी करायचे आहे। फक्त दाखवून की मी असा आहे तसा आहे मत मिळत नाही। तुम्ही त्या मेंबरच्या बरोबर राहून त्यांचा काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून करावे लागेल, तरी तो मतदाता तुम्हाला वोट करणार आहे। म्हणून माझ्या 2 टर्म झालेले आहेत प्रेसिडेंटची, आणि हे 2 टर्म मध्ये मी जे काम केलेले आहेत ते काम बघून सर्व मेंबरने आम्हाला सपोर्ट केलेले आहेत। मी म्हणून सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो। ठेवलेले आहे आपण। मी सुलभा नारायण विचारे। आज मी दिनांक 24 एप्रिलला 2026ला बोरिवली बार मध्ये इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शन मध्ये मी निवडून आली ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून। आणि मला जे सहकार्य केलेले माझे सहकारी म्हणजे आमचे कलीग ॲडव्होकेट M.K. गिरी साहेब जे प्रेसिडेंट आहेत बोरिवली बारचे, जे सतत 3 वर्षापासून निवडून येत आहेत। नंतर माझे गुरु आमचे किशोर शेट्टी सर, माझे मिस्टर ॲडव्होकेट मंगेश भोगले आणि मीरा जाधव मॅडम, आणि माझे इतर सगळे सहकार्य जे ऑफिस बेरर पण आहेत सगळे, आणि माझे इथे फ्रेंड्स वगैरे, त्यांनी पण या कार्य जे निवडून आली त्याबद्दल मला त्यांनी खूप मदत केली। त्यांचं मी आभार मानते। आणि जे हे वर्षभरात जे माझ्यानी जे होत असेल, म्हणजे लेडीज जे आम्ही आहोत, आमचे जे कमिटी मेंबर्स पण निवडून आलेले आहेत, आणि इतर पण जे काम असेल ते आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू। आणि हे मी अपेक्षा करते की माझ्याने हे सगळं काम व्यवस्थित होईल, आणि म्हणतात ना म्हणजे बोरिवली बार साठी आम्ही काहीतरी हे करू अशी ही अपेक्षा आहे की चांगलंच होईल आमच्या बोरिवली बारचं विथ आमचे सगळे कमिटी मेंबर्स आणि आमचे प्रेसिडेंट सर आणि बाकीचे इतर पण सगळे कमिटीवाले। आणि ह्याच्यामध्ये जे अनुभव आलाय की इलेक्शन हे जे असतं हे आमच्याकडे एक फक्त नुसतं इलेक्शन नाही, एक सण असतो आणि त्या सणामध्ये सगळे सहभागी होतात। एक दिवसाचं इलेक्शन असतं पण नंतर आम्ही सगळे फ्रेंड्स असतो एकमेकांचे, बस। मी प्रथम माझा परिचय देतो। माझं नाव ॲडव्होकेट हरी मोरे। गिरी साहेबाबरोबर मी गेल्या 2008 पासून ते आतापर्यंत मी त्यांच्या M.K. गिरी अँड असोसिएट मध्ये त्यांचा सहकारी आहे। गिरी साहेब हे यापूर्वी नुसतं प्रेसिडेंटच नसेल, जवळजवळ 4-5 वेळेस त्यांनी सचिव म्हणून काम केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे हे आता प्रेसिडेंटशिप मध्ये प्रेसिडेंट म्हणून तिसऱ्यांदा असे हॅट्रिक मारले त्यांनी की यापूर्वी असा इतिहास झाला बोरिवली बार असोसिएशनचा की पूर्वी अशी कोणी सुद्धा एवढी मजल मारली नव्हती। एवढ्या भरघोस मताने M.K. गिरी आलेले आहेत। गिरी साहेबाचं काम म्हणजे प्रत्येक मतदार म्हणजेच त्यांचे असोसिएटच आहेत ना आम्ही, आणि जवळपास दररोजचे जर 25-30 वकील आम्ही त्यांच्या अंडर दररोज काम करतोच। गिरी साहेबाचं नुसतं केवळ मतदाराच मदत करायची असे नाही, जे मतदार जे क्लायंट सुद्धा येतात, जे गरीब आहेत, जे फी देऊ शकत नाहीत, अशांना सुद्धा ते भयंकर मदत करतात। त्याचप्रमाणे ते BJPच्या लॉ युनिटचे म्हणजे विधी युनिटचे बोरिवली उत्तर मुंबईचे ते
व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा आहेत. मग हे त्यांचं राजकारण आणि इकडचं विधिकारण ह्याच्यातून सुद्धा ते दोन्ही बाजून त्यांनी मदत करतात, प्रत्येकाला मदत करतात. आता कोरोना काळामध्ये तुम्हाला माहित आहे की त्यांनी किती लोकांना ऍडमिट सुद्धा केले स्वतःच्या गाडीत घेऊन जाऊन. त्यामध्ये मी सुद्धा होतो, माझे कुटुंब होते. अनेक लोकांना त्यांनी घरी, प्रत्येकाला घरी जाऊन जे बाधित आहेत त्यांना सुद्धा आर्थिक मदत सुद्धा केली, विचारपूस केली. अशी एम के गिरी साहेब उत्तर प्रदेशातून इथं आले, परंतु ते उत्तर प्रदेश वाटतच नाही आम्हाला. ते मराठीमध्ये येते एवढे एकत्रित झाले की मराठी फॅक्टर त्यांनी असा चॅलेंज हे स्वीकारला की युपी फॅक्टर नसून मराठी फॅक्टर मधूनच ते भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. आणि एम के गिरी साहेबांची जी टीम आहे की बाबा सुरेखा यादव आहेत, धुमाळ सर आहेत आणि माकवाना आहेत, माकवाना म्हणून आहेत, आणखी अरविंद सर आहेत. हे आमचे टीम संपूर्णपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि एकेकाळी बीजेपीचे असे नेते होतील गिरी साहेब की ते फारच मोठे नेते होतील अशी आमची मनोकामना आहे. माझं नाव ऍडव्होकेट नीतू गुप्ता आहे. मी बोरीवली बारच्या इलेक्शन मध्ये कमिटी मेंबरच्या पदासाठी उभे राहिली होती आणि मला 428 मतांनी मी विजय झाली. आणि काय सांगणार कोणत्या पदासाठी उमेदवारी भरलेली आणि किती मतांनी जिंकली आणि मतदारांना काय सांगणार आहे? 30वी वेळा गिरी सरांना संधी भेटली आहे अध्यक्षाची, काय सांगणार? माझं नाव धर्मेंद्र हैला गुप्ता आहे. मी कमिटीसाठी उभा होतो आणि कमिटी मी निवडून आलो आहे. आणि गिरी सरांना तिसरी संधी भेटली होती आणि सरांच्या आभारामुळे मी जिंकलो आहे. आणि त्यांना सरांच्या सपोर्टमुळे मी जिंकलो आहे. आणि त्यांनी हे बोरिवली ॲडव्होकेट बार असोसिएशनची काल निवडणूक झाली आणि भरघोस मताने आमच्या गिरी साहेबांना मतदारांनी निवडून दिलेलं आहे. मतदारांनी त्यांच्या कार्यावरती, त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून दिलेला आहे. त्यांचं कामाचा आवाका एवढा मोठा आहे आणि जे 2 वर्षात ज्यांनी कामं केले त्याची पुढे पूर्तता करण्यासाठी आणि बाळची खूप चांगले प्रगती करण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून दिले. त्याबद्दल त्यांचं कौतुक करत एवढं थोडंच आहे. गिरी साहेब हे प्रत्येक वकील म्हणजे माझा मित्र आहे, माझा बंधू आहे. तिथे कधी प्रांतवाद, जातीवाद असं कधी धरत नाही. जो वकील असेल त्याला कुठे अडचण असेल तर पर्सनल स्वतः जातात, रात्री किती वाजू दे जातात. तसेच इक्युलेस लॉ फर्म म्हणून आहे आमची लॉ फर्म, त्याच्यामध्ये मी त्यांचं सहकारी आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा सर जे गरीब लोकांना आहेत त्यांना विदाउट फीचे मदत करत असतात. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि ते बारला तिसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून लाभलंय आणि त्यामुळं चांगले बारचं नाव होत आहे, बारचा सन्मान वाढतोय आणि हाच विश्वास मतदारांनी त्यांना दिलाय. आणि असेच गिरी साहेबांनी प्रगती करावी आणि पुढे त्यांचं नेतृत्व सगळ्यांना लाभावं एवढं बोलून मी संपवतो. धन्यवाद.